राजेशजी भागणे साहेब त्यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांना ही विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. मित्रांनो, मैदान सजलंय, खेळाडू देखील सजलेत आणि क्रिकेट प्रेमींच्या हृदयात उत्साहाची लाट उसळली आहे. आणि वावगर गावाच्या क्रीडा इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडला जाणार आहे. तो क्षण म्हणजे नवतरुण गणेश नवतरुण मित्रमंडळ व भाग्योदय महिला मंडळ आयोजित त्रिवेणी चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेला इथे शुभारंभ होतोय. पंचांचा ताबा झालेला आहे खेळपट्टीचा. चला, मैदानामध्ये पंच दाखल होतात, जोरदार टाळ्या वाजवा. दोन्ही पंच आणि गोलंदाजीसाठी जे स्वीकारलेले आहे ते बळेकरवाडी यांना विनंती आहे की आपलं क्षेत्रक्षण सजवायचं आहे. जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये प्लीज. एकदिवसीय क्रीडा महोत्सव आहे आणि एका दिवसीय क्रीडा महोत्सवामध्ये खूप सारे सामने देखील होणार आहेत आणि विशेषतः म्हणजे प्रत्येक खेळाडूला एक विशेष बक्षीस देखील दिलं जाईल. जो षटकार मारेल कॅश प्राइज सन्माननीय विनोदजी गाग साहेब त्यांच्याकडून दिलं जाईल. प्रत्येक षटकाराला हे बक्षीस असणार आहे. हॅलो, त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. डीजे थोडा आवाज. चला, मैदानाचा ताबा घ्या बळेकरवाडी प्लीज. चला, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बळेकरवाडी मैदानामध्ये आगमन होतोय. इथे लाईनअप आपण पाहणार आहोत कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की एक वेगळी शिस्तबद्धता आपल्याला पाहायला मिळते. आणि खेळ केवळ मनोरंजन नाही, खेळ म्हणजे शिस्त, खेळ म्हणजे जिद्द आणि खेळ म्हणजे विजयासाठी अखंड संघर्ष. आणि तो संघर्ष आज आपल्या त्रिवेणी चॅम्पियनशिप 2025 मध्ये या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या स्पर्धेला अनेक क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक आणि अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांचा इथे पदस्पर्श होणार आहे, उपस्थिती लाभणार आहे. या स्पर्धेला एक वेगळी रंगत, वेगळी शोभा निर्माण होणार आहे. आजच्या स्पर्धेला विशेष म्हणजे खऱ्या अर्थाने वावगर गावचे नव्हे तर प्रत्येक तरुणाच्या हृदयातील ज्यांनी स्थान म्हटलं जातं आणि प्रत्येक युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे एक आदर्श व्यक्ती, सन्माननीय आणि प्रतिभावंत व्यक्तिमत्व आदरणीय जगनजी खळे साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करेन. जगनजी खळे सर म्हणजेच तुमच्या आमच्यासाठी एक आदर्श मूर्ती की ज्यांनी अनेक संघर्ष कष्ट पासून आपली एक विशिष्ट ओळख निर्माण केली आणि सेवा ही आपली महत्वपूर्ण मानून प्रत्येक उपक्रमामध्ये, मग सामाजिक लोकोपयोगी उपक्रम असो, प्रत्येक उपक्रमामध्ये अगदी सेवेचा स्पर्श करणारे आदरणीय जगनजी खळे सर यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. आणि आजच्या स्पर्धेला देखील त्यांचे चिरंजीव गणेशजी खळे यांच्याकडून 12,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. असे अनेक मान्यवर आहेत, अनेक दानशूर व्यक्ती आहे की ज्यांनी आजच्या स्पर्धेला कॅश स्वरूपामध्ये आपल्याला सहकार्य केलेलं आहे. त्यामध्ये गणेशजी खळे सर 12,000 रुपये, भाग्योदय महिला मंडळ 11,111 रुपये, पूर्ण दत्तात्रय सातपुते 2,222, प्रभाकरजी गोलाम साहेब 2,000 रुपये, अथर्व अर्णव संतोष देवळे 2100 रुपये, ममताताई मंगेश शिंदे 2,000 रुपये, महेश खळे 2,001, शंकर यशवंत गाग 2,000 रुपये, दत्ताराम सकाराम आगरे 2,000 रुपये, शंकर जानू आगरे 2,222, महेश जानू भोवड 3,000 रुपये, अंजली नारायण मालक 2,000 रुपये, रिहान रविराज गाग 2,000 रुपये, कुमारी वेदिका प्रदीप बागळे 3,333 रुपये, श्री देवजी पेरडे परिवारतर्फे 2,000 रुपयाचा आपल्याला कॅश प्राइज लाभलेला आहे. त्यांच्या देखील सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचा आभार व्यक्त करूया. आपण वळूया सामन्याकडे. तसेच सिल्डर्ट हायजीन सर्व्हिस 8,000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. कोणाला जायला सांगू ना ते कॅमेरे विशेष म्हणजे
सामाजिक क्षेत्रामध्ये यांचं नाव अग्रेसर म्हणून जोडलं जातं. ते सन्माननीय युवा नेतृत्व हेमंतजी कानिम सर यांच्याकडून 4,544 रुपयाचं आपल्याला देखील सहकार्य मिळालेलं आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. चला मंडळी, आपण जाऊया, तुम्हाला घेऊन जातो मैदानामध्ये. आणि मैदानाचा खऱ्या अर्थाने जो सामना आपण पाहणार आहोत तो सलामी लढत आपण पाहतोय. शिवशक्ती क्रिकेट संघ बलेकरवाडी आणि त्रिवेणी क्रिकेट संघ ब संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त वेळ खर्च करता येणार पंचांना विनंती असेल, तुमच्याकडे मर्यादित वेळ आहे. आपण अनेक सामने देखील पाहिले. आपण विरुद्ध दिशेने सामना खेळताना पाहिला की आज आपण पहिला सामना फलंदाजीचा आपण बाजू बघतोय. विरुद्ध दिशेने बाजू खेळताना आपल्याला पाहायला मिळते, कारण सूर्याची किरण मला वाटतं थोडंसं त्रासदायक ठरत आहे. कारण खूप थंडीचं वातावरण आहे आणि सामना गरम करावा लागेल. सामना गरम करायचा असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये एनर्जी आपल्याला क्रिएट करावी लागणार आहे. आणि फलंदाज स्ट्राईकला आहे तो आहेत नंदूजी गाग आणि नॉन स्ट्राईकला विशाल भागणे. नंदूजी गाग यांचा जर टेनिस क्रिकेटमध्ये कारकीर्द जर आपण पाहिली तर फार उत्तम राहिलेली आहे. अनुभव गाठीशी आहे, तितकं स्किल देखील आहे आणि तंत्रशुद्ध फलंदाजीमध्ये जे माहीर आहेत ना ते नंदूजी गाग. खऱ्या अर्थाने आमचे देखील ते मार्गदर्शक आहेत क्रिकेटमध्ये. कमी वयापासून अगदी आतापर्यंत क्रिकेट खेळणारे हे ज्येष्ठ खेळाडू यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. खऱ्या अर्थाने अशाच ज्येष्ठ खेळाडूंमुळे अनेक नवे खेळाडू घडत असतात, त्यांना प्रेरणा मिळत असते. ते सन्माननीय आपल्याला पाहायला मिळतात नंदूजी गाग. एक विशेष त्यांच्याकडे स्किल आहे, कौशल्य आहे की एक तंत्र फलंदाजी मार्ग होती. विशेष म्हणजे वावरगावचे हे संघ आहेत दोन्ही आणि महत्वपूर्ण लढत आहे. मैत्रीपूर्ण जरी लढत असली तरी मैत्रीपूर्ण लढत ही महत्वपूर्ण असते. आणि युद्ध म्हटल्यानंतर मैत्री होत नाही का? हो, सन्मानाने खेळले नंदूजी गाग. एक ढकलून दिले, सन्मान दिला पहिल्या चेंडूवरती आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव देखील आपल्या खात्यामध्ये जोडली जाते, संघाच्या खात्यामध्ये ओपन केले. पंचांचा इशारा येतोय, लेग बाईच आहे, लेग बाईचा इशारा येतोय. आणि पहिला चेंडू एक धाव खर्च केली निखिलने. थोडस जलदगतीने सामने घ्यायचे आहे, कारण एक दिवसीय क्रीडा महोत्सव आहे, अनेक सामने आहेत आणि महत्वपूर्ण आपल्याला आहे ते बक्षीस वितरण सोहळा, हे देखील फार महत्वाचं आहे. त्यामुळे वेळेस सामने होणे गरजेचे. कुठे चेंडू हो क्रॉस झालाय, कायचा प्रयत्न विशालचा फसतोय, शरीरयष्टीवरती चेंडू आदळतोय, पण एक धाव मात्र नक्की मिळेल. लेग बॅकचा इशारा येतोय संजय बागडे पंच यांच्याकडून. पहिला चेंडू एक धाव, ते देखील लेग बाईज. दुसरा चेंडू आपण पाहतोय तोही देखील शरीरयष्टीवरती आदळला, समजला नाही. तो थोडासा धीम्या गतीचा राहिला, कारण खेळपट्टी थंडीच्या वातावरणात थोडीशी नरम दमट आपल्याला पाहायला मिळते. आणि चेंडू जसा वेगाने येतोय, खेळपट्टीवरती टप्पा घेताना थोडासा धीम्या गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा येतोय यॉर्कर मारण्याचा प्रयत्न, खोदून काढला चेंडू, पॉवर प्लेचा षटक चेंडूवरती येतोय. 45 जर्सी नंबरचा हा खेळाडू अडवला जातोय, थोपवला जातोय चेंडू. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात वेगाने आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण 4. 3 चेंडू फेकले गेले, 3 चेंडू मध्ये 4 धावा या जोडल्या जातात धाव फलकावरती. विशेष म्हणजे विनोदजी गावसाहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला पारितोषिक खराब प्रदर्शन पाहायला मिळते एसटी रक्षक यांच्याकडून. आणि त्याचाच फायदा प्रतिस्पर्धी संघ त्रिवेणी बी संघाला होताना पाहिला. तिथं पुन्हा एकदा हा कानाचा मामला, पण हो धावबाद खराब थ्रो प्रदर्शन पाहायला मिळते. आणि एक नव्हे तब्बल 3 धावा कुठून काढल्या, 3 धावा जमा केल्या आणि 3 धावा एकटवल्या गेल्या. ह्या धाव संख्या पुढे सरकली. धाव फलकावरती धाव संख्या होते एकूण 7 धावा. तीनच्या मदतीने 7 मित्रांनो, धावसंख्या 7 आणि तुमची जशी लाभू दे सगळ्यांची 7. विशेष महत्वपूर्ण 7.
कारण आजच्या स्पर्धेला विशेष म्हणजे महिलांची देखील उपस्थिती सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. पुन्हा देखील आकोटाचा चेंडू बॅटची कडा शत्रशत तैनात. हो हो हो, पण झेल घेतली असती तर नक्कीच झेल होऊ शकला असता प्रयत्न, पण 2 धावा जमा करण्यामध्ये यश मिळते दोन्ही या सलामीवीरांना, नंदूजी गाग आणि विशाल या दोघांना देखील. 2च्या मदतीने धावसंख्या होते 9. आतापर्यंत एकूण 5 चेंडू फेकले गेले, 5 मध्ये 9 धावा जोडल्या गेल्या. थोडस शांत गतीने चाललेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे मित्रांनो, आणि पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर हाणामारीचं कुटाकुटीचं षटक असतं. कारण T20 स्पर्धा आपण पाहतो तर T20 पेक्षा ह्या स्पर्धा फार स्पीडने खेळवल्या जातात, धाबा वेगाने जमा केल्या जातात. पण मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये, आणि कारण संधी देखील अजूनही नंदूजी गागेंना मिळाली नाही. विशालला संधी मिळते, पुन्हा स्ट्राईकला आहे निखिल. हो, यॉकर चेंडू मारायचा प्रयत्न तुमच्या बाहेर, पण पंच सांगतायत नो. नोची घंटा. फ्रीट आहे का मंगेशजी? फ्रीट नसेल, नो. नोची घंटा आहे, पंच सांगतायत नो. पहिला अतिरिक्त धाव या पाहायला मिळते पहिल्या षटकात देखील, आणि 9च्या मदतीनं धावसंख्या होते दुहेरी अंकामध्ये पोहोचली जाते 1-0. गणेश नवतरुण मित्रमंडळ या स्पर्धेला, त्रिवेणी चॅम्पियन चषक या स्पर्धेला विशेष म्हणजे ही जी दिमागदार, ही उत्साह निर्माण करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ना, ते केवळ म्हणजे अनेक दानशूर व्यक्तीने केलेले पुढे हात, दिलेला हात. इथे चकमा होऊ शकतो, आणि इथे डायरेक्ट हिट होतोय. विशालला माघारी परतावं लागेल बॅक टू द पॅव्हेलियन, आणि त्रिवेणी संघ बी ला पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हेलियन विशाल. धन्यवाद टीचर. चला जाऊया मैदानाकडे. दुसरं षटक, पहिलं षटक देखील समाप्त झालेलं आहे. 10 धाव फलकावरती धावा जोडल्या गेलेल्या आहेत मैदानामध्ये. चला खेळाडू पाठवा प्लीज. आणि मैदानामध्ये दुसरे अनुभवी खेळाडू मैदानामध्ये दाखल होत आहेत, ते आहेत शंकर आगरे. शंकर आगरे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे ABCCचे कर्णधार देखील राहिलेले आहे, आणि त्यांच्याकडे एक टेनिस क्रिकेटचा मोठा अनुभव देखील आहे. अनेक सौफेर फलंदाजी करतात शंकर आगरे. अष्टपैलू खेळाडू आहेत, आणि त्यांना साथ देखील दुसरे अनुभवी खेळाडू नंदूजी गाग. देवाला हात जोडून स्वस्थ बसायचं नसतं, देव घडवीत नाही, आपण स्वतः घडवायचं असतं. आणि इथं स्वतःला घडवण्याची स्पर्धा अर्थातच त्रिवेणी चॅम्पियन चषक 2025 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. चला एकदा, चला जो थोडस वेगाने घ्या, पंचाने विनंती असेल, कारण पुढील होणारा सामना देखील आपण अनाउन्समेंट करतोय. एक धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरी धावसंख्या होते 1-1. गोलंदाज ने चला एक खेळाडू पाठवा ना. काशीराम मळेकर ना. काशीराम मळेकर माझे वर्गमित्र आहेत, काशीराम मळेकर. आणि मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय हो काशीराम लोगडे. प्रदर्शन पाहायला मिळतंय, जात आहे सरळ. या स्पर्धेत येतोय पहिला चौकार, तो देखील येतोय नंदूजी गाग यांच्या बॅट मधून चौकार.
विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हावे, तर त्यांचा देखील आपण आदरातिथ्य सन्मान करून घेऊया. तर मी आयोजकांना विनंती करेन की रणजी उपरकर सर यांचा आपण सन्मान होईलच, तर तुम्ही आपण होऊया मॅच करू. ओंकार कळी थोडंसं जपवून ठेवलंय नंदूजी गागेणा. नव्या दामाचा नव्या ताकदीचा हा खेळाडू आपल्याला पाहिजे. ओंकार रेवाळे पाहायला मिळतोय. जातोय गुदगुळकर सरळ सीमारेषे पार येतोय खडखडी संचडीत चौकार. होते आपण पाहिलं आतापर्यंत एकूण 5 चेंडू फेकले गेले, त्यातला स्पेअर मारा देखील आपण पाहिले आणि आतापर्यंत एकूण 3 चेंडू झालेले आहे. मोठा फटका लॉगांच्या दिशेने जाईल का क्षेत्ररक्षक त्यांना येतोय, वेगाने येतोय, अडवला जातोय चेंडू. 1 धाव 2 धाव नक्की मिळतील. दुहेरी धावसंख्या होते 35. 35 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहे आणि पुढील होणारा सामना देखील आहे नवज्योत क्रिकेट संघ वावघर आणि गोल्डन स्टार क्रिकेट संघ पन्हाळजे. दोन्ही संघाचे संगणक यांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हावे. हो, स्लोवरचा चेंडू, वाया जाणार चेंडू, पण एसटीच्या वरून जाताना पाहायला मिळतं कोणतेही हालचाल नाहीये पंचांकडून. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतं. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, आपण कित्येक वेळानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ओंकार रेवाळे पुढे एकदा चेंडू फेकेल नंदुजगा, फुलटॉस चेंडू, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न विराट कोहली कक्षाकडे, पण खराब क्षेत्ररक्षण, जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय चौकार. हॅलो. त्याचप्रमाणे आमच्या निमंत्रणाला मान देऊन वावघर गावचे सल्लागार जानू सकाराम भागणे, त्याचप्रमाणे सुरेश विश्राम भागणे साहेब, त्याचप्रमाणे जय शिवाजी क्रिकेट संघाचे अध्यक्ष अनंतजी बोवड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्यातून त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचंय. धन्यवाद. 39 धावा धावफलकावरती जोडले गेले आणि 40 धावांचं आव्हान असेल 18 चेंडू मध्ये. थोडंसं महागडं होऊ शकतं किंवा मोठं आव्हान आहे. चला मैदानाचा ताबा त्रिवेणी बी संघ पंच म्हणून छान पद्धतीने काम करताय. विशेष म्हणजे पंचकृषीत दोन्ही पंच नावाजलेले आहेत. विशेष म्हणजे संजयजी बागणे यांचा विशेष उल्लेख करेल. चेंडू द्या पंचावरती. संजयजी बागणे यांचा उल्लेख करेल आणि कोणतीही स्पर्धा असो अगदी निस्वार्थीपणे ते सहकार्य करत असतात प्रत्येक मंडळाला. तरी आज देखील ते आता आपल्याला पाहायला मिळत. गावातले देखील गावातलेच आयोजक असताना देखील एक सहकार्याची भूमिका आज त्यांच्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, तुम्ही पाहताय त्रिवेणी चॅम्पियनशिप 2025 आणि या स्पर्धेला विशेष म्हणजे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या स्पर्धेला देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे. अनिलजी फिलसे साहेब त्यांच्याकडून 1000 रुपयाचं आपल्याला सहकार्य मिळालेलं आहे. तसेच जानूजी भागणे साहेब यांनी देखील 1001 रुपयाचं सहकार्य केलं आहे. जोरदार टाळे त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि अशाच अनेक दानशूर व्यक्तींमुळे ही स्पर्धा अगदी दिमागदार, अगदी सुंदर नियोजनामध्ये, शिस्तबद्ध नियोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि मान्यवरांचा व्यासपीठ आपण पाहतोय अगदी खच्चाखच भरलेला पाहायला मिळतोय. कारण प्रत्येक मान्यवर या गणेश नवतरुण मित्रमंडळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना पाहायला मिळत आहे. विशेष त्यांचा आभार आणि स्वागत व्यक्त करेन. खरं तर तुमच्यासारखे अनेक मान्यवर, अनेक युवकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्यासाठी आज आपण उपस्थित आहे. त्याबद्दल मनपूर्वक स्वागत करेन. पाठीवरचा हात हा रिकामा असला तरी चालेल, कौतुकाचा पाठीवरचा रिकामा असला तरी चालेल, पण पाठीवरच्या हातामध्ये पाठबळ देण्याची ताकद आणि शक्ती असते. त्यामुळे असेच मोठे उपक्रम घेण्यामध्ये यश मिळतं आयोजकांना. यश आज गणेश नवतरुण मित्रमंडळ, भाग्योदय महिला मंडळ, अखिल भागवरी क्रिकेट क्लब आणि त्रिवेणी क्रिकेट क्लब वावघर यांना आज पाहायला मिळते. अगदी सुसज्ज नियोजनामध्ये चाललेली स्पर्धा. त्याला जास्त वेळ खर्च करू नका. स्क्रीनवरती आपण पाहतोय
डिस्कस करतात का मला 11 मध्ये स्थान दिलं गेलं, का मला संधी दिली गेली. त्या संधीचं सोनं करावं लागेल तुम्हाला मित्रांनो प्रत्येकाला, कारण 11 मध्ये सहजासहजी स्थान मिळत नाही. गावामध्ये 50 खेळाडू असतात, त्या 50 खेळाडूंमध्ये आपला जर एखाद्या मोठ्या टुर्नामेंटला स्पर्धेला 11 मध्ये संधी मिळत असेल, मोठ्या या मैदानामध्ये खेळण्याची संधी मिळत असेल तर आपण भाग्यवान समजा आणि ते या भाग्याचं आपल्याला संधीमध्ये रूपांतर करा. संधीमध्ये त्या संधीचं सोनं करा. 18 चेंडूमध्ये 40 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला आहे तो संघ बलेकरवाडी आपल्याला पाहायला मिळते. मैदानामध्ये दाखल होतोय आकाश आणि संतोष. जोरदार टाळ्या वाजवा दोघांसाठी एकदा. सलामी लढत आहे, जास्त वेळ खर्च करता येणार नाही आणि पुढील होणारा सामना आहे नवजोत क्रिकेट संघ वावगर आणि गोल्डन स्टार क्रिकेट संघ पन्हाळजे. दोघांनाही विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हावे प्लीज. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण सहकार्य करावे. नवजोत क्रिकेट संघ वावगर, गोल्डन स्टार क्रिकेट संघ पन्हाळजे प्लीज. चेंडूमध्ये 40 धावांचा आव्हान आहे. जसं म्हणतात ना की पावसाच्या थेंबाने जशी जमीन अगदी सुगंधित होते त्या पद्धतीने मान्यवरांचं येणं, मान्यवरांचा पदस्पर्श आजच्या स्पर्धेला एक वेगळे सुगंधित वातावरण निर्माण करते, एक शोभिवंत स्पर्धा निर्माण होते. त्यांच्या सर्व मान्यवरांसाठी एकदा आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजूया. खऱ्या अर्थाने या वेगळं स्वरूप या स्पर्धेला संपन्न झालेलं आहे, निर्माण झालेलं आहे. त्रिवेणी चॅम्पियन चषक 2025 आपण पाहतोय. डावखोरा फलंदाज प्रथमतः आपण पाहतोय पहिल्या लढतीमध्ये आणि गोलंदाजीवरती येतोय तो विलास गाग. विलास गाग आपल्याला पाहायला मिळतात. कित्येक दिवस क्रिकेट पासून दूर असलेले विलास गाग आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. ऐसा छोटस रनपाय फेकतात, चेंडू सन्मान आणि त्याचा पॉवर प्लेचा षटक ढकलून दिलाय. चेंडू जाते सीमेरेषेकडे, तत्पूर्वी बॅकअप दिलं जाते आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने खातं देखील खुलं केलं जातं. आपल्या संघाचं 40 धावांचं आव्हान, 40 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू सन्मानाने ढकलून दिला, पॉवर प्लेचा षटक असताना आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या खुली केली जाते 2 धावेने. 40 धावांचं आव्हान आहे, मोठं आहे, तगडं आव्हान आहे. पुन्हा दाखवण्याचा चेंडू पॉईंटच्या दिशेने हा झेल होऊ शकतो, पण तिथलीला माफी नाहीये. खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय आणि त्याचाच फायदा समोरील संघाला देखील होतोय. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय आकाश आणि संतोष यांच्याकडून. आपल्याला बसायला संतोष पाहायला मिळतोय. दादा इथून खुर्च्या उचला ना 3-4. हा इथे नाही बरोबर दिसत इथून. 2 चेंडू फेकले गेले. पुन्हा यॉकर मारण्याचा प्रयत्न हो, चेंडू थोडा तिकडे आणि ते विकेटचं बदल कसं बघणाऱ्याला आकाश माघारी पडते. बॅक टू द पॅव्हिलियन. आमच्या निमंत्रणाला मान देऊन आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे पन्हाळजे गावचे सुपुत्र आणि आमचे क्रिकेटमधील आमचे आदर्श संतोषजी देवळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. तरी त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे पन्हाळजे संघातील सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचं देखील सर्वांनी टाळ्या वाजवून हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याला विलास दिगा चेंडू फेकेल, चेंडू हो हो सुरेख गतीमध्ये परिवर्तन केला, असं टप्प्यामध्ये देखील परिवर्तन केलं आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाय मिळते. सुंदर षटक हाताळतोय विलास. आता आपण अनेक मान्यवरांचं देखील आपण आगमन पाहिलं. संतोषजी देवळे नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. नवजोत क्रिकेट संघ वावगर आणि गोल्डन स्टार पन्हाळजे हो हो नाणे येऊन खेळायचा प्रयत्न होता, बसतोय. धाव मिळाली नाही या निर्धाव चेंडूची सांगता. एकूण 5 चेंडू फेकले गेले, एक चेंडू शेष असेल या षटकामध्ये. धाव फलकावरती धाव फक्त आपण पाहतोय 4 धावा, 40 धावांचा
पाठलाग करत असताना गोल्डन स्टार पडळच्या संघाचा देखील मी मनपूर्वक स्वागत व्यक्त करतो. ओहो हवेमध्ये चेंडू, हो सुपर कॅच झाली असती, जेल झाला असता, पण सुटतंय, चुकीला माफी नाहीये मित्रांनो. खरा प्रदर्शन पाहायला मिळतोय. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या होईल 7 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पहिला षटक क्रमांक 1 चा खेळ देखील संपतोय आणि धावफलकावरती धावा होत आहेत. त्रिवेणी संघ बी 7 बिनबाद. हॅलो, एक बाद सर. या ठिकाणी गोल्डन स्टार पन्हाळजे वर्सेस नवज्योत क्रिकेट संघ या संघांमध्ये टॉस होत आहे. वाघोरगावचे सल्लागार जगनजी खळे साहेब यांच्यातर्फे टॉस होत आहे. पन्हाळजे संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. पन्हाळजे संघाच्या कर्णधार यांना विनंती करतो की आपण आपला कौल सांगायचा आहे, या ठिकाणी आपला निर्णय सांगायचा आहे. गोल्डन स्टार पडळच्या संघाने सर्वप्रथम शतकक्षक देखील स्वीकारले, गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि सज्ज राहायचं, कुठे जायचं नाही, कारण यानंतरचा आपण दुसरा सामना पाहणार एक महत्वपूर्ण सामना नवज्योत क्रिकेट संघ वावगर आणि प्रतिस्पर्धी संघ गोल्डन स्टार पन्हाळजे संघ. सकाळच्या सत्रातील थोडासा धीम्या गतीचा सामना राहिलेला आहे. 40 धावांचं आव्हानाचा पाठलाग करत असताना थोडस 7 धावा फक्त धावपल. हो एकटा उद्ध्वस्त क्लीन बॉल आणि बॅक टू द पॅव्हन व्हावं लागेल, माघारी परतावं लागेल योगेशला. गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळतोय शंकर आगरे. हो सुंदर स्लोवरचा चेंडू होता, समजला नाहीये फलंदाज आणि षटक क्रमांक 2 चा देखील खेळ इथे संपतोय आणि धाव फलकावरती धाव संख्या होती तो बलेकरवाडी या संघाची 14, 2 गडी बाद. वन 14. आपण पाहतोय श्री गणेश नवतरुण मित्रमंडळ, भाग्योदय महिला मंडळ, अखिल बागडेवाडी क्रिकेट क्लब आणि त्रिवेणी क्रिकेट क्लब वावगर यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिवेणी चॅम्पियनशिप 2025 चा हा आपण स्पर्धा पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू पैकी आठवड्याचा चेंडू ताकद लावले, क्षेत्ररक्षक येतोय, कोणतीही चूक केली जात नाहीये, सरळ येतोय, दिसावते चेंडू हातामध्ये आणि बॅक टू द पॅव्हन व्हावं लागेल, आघाडी परततोय निखिल. योगेश मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. योगेश मग अशीच म्हटलं की पावसाच्या थेंबाने धरती सुगंधित होते आणि सुखावते, चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते देखील घट्ट होते. म्हणूनच तुमच्यासारखी चांगली माणसं भेटणं म्हणजेच भाग्य असते. तुमचे हे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असं कायम टिकून राहू दे अशी मान्यवरांना एक अपेक्षा असेल. हो खराब प्रदर्शन, पंचांचा दोन्ही हात भूमी समांतर होत आहेत. धावा येतात अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते एकूण 15 धावा. अजूनही 25 धावांची आवश्यकता. 5 चेंडू. हो यॉकर चेंडू समजला नाही, या मोठा फटका खेळायचा प्रयत्न योगेश यांचा, पण काहीच समजलं नाही, बॅटच्या संपर्कात आला नाहीये चेंडू. येता चेंडूची सांगता. सुंदर षटक हाताळतो जयवंत.
काही काळ एबीसीसी मध्ये खेळणारा हा जयवंत तर चेंडू शकला असता विलास मस्त समजला नाहीये विलासला चेंडू डोक्यावरून निघून गेला प्रयत्न केला धावबाद होऊ शकतोय पण कोणती चतुराई पाहायला मिळत नाहीये 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात 2 धावीच्या मध्ये धावसंख्या होते 1-7 अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता चेंडू आहे 3 चेंडू फेकणं अजूनही बाकी 3 चेंडू 4 चेंडू फेकले गेले त्यातला अतिरिक्त चेंडू आपण पाहिला पुढे एकदा लोकमान्याचा प्रयत्न उडवलाय हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू चेंडू शिल्लक आपला पाहायला मिळत आहे हवेमध्ये चेंडू येतोय बॅकअप दिला जातोय विशाल कडून अजय कडून आणि 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 19 वर पोहोचली जाते अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची गरज काहीच औपचारिकता बाकी हा ढकलून दिले नावांना पाहायला मिळते वेळेच्या डोक्यावरून जाताना पाहायला मिळते चेंडू आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात षटक देखील संपला जातोय औपचारिकता बाकी होती आणि पहिलेच सलामी लढत आपल्या विजयश्री ची माळ गळ्यामध्ये घातली तो संघ आहे त्रिवेणी बीच संघासाठी जोरदार काय वाजवा आणि दोन्ही संघाचं देखील मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करेन आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली सहकार्य केलं त्याबद्दल मी दोन्ही संघाचा आभार व्यक्त करतो आणि आजच्या या पहिल्या सामन्यामध्ये एकही षटकार लागला नाही त्यामुळे पहिल्या षटकाचा पॉकेट आमचा वाचलेला आहे आणि तो आता पाहणारा उत्सुक आहे कारण आता होणारा संघ आहे नवजोत क्रिकेट संघ वाघर आणि गोल्डन स्टार पन्हाळचे दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघामध्ये चर्चेची लढत होणार आहे संघर्ष होणार आहे घमासाम होणार आहे आणि यामध्ये नक्कीच षटकार